मायक्रोमीटर स्क्रू गेज. आज आपण मायक्रोमीटर स्क्रू गेज हे प्रॅक्टिकल पाहणार आहोत. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो मायक्रोमीटर आहे याच्यावरती रेंज 0 to 20 मिलीमीटर इतकी आहे. यामध्ये एक असतं ते मेन स्केल, जे खाली फिक्स असतं, जे खाली दिसतं आहे ह्याला आपण मेन स्केल असं म्हणतो. आणि जे सर्क्युलर मूव्ह होते साईडला, ते जर पाहिलं तर तुम्हाला सर्क्युलर स्केल दिसेल. हे सर्क्युलर साईडला ज्या डिव्हिजन दिसत आहेत त्याला आपण सर्क्युलर स्केल असं म्हणतो. म्हणजे रिडिंग घेताना प्रत्येक वेळेस आपण मेन स्केल आणि व्हर्नियर स्केलचा वापर करतो. मायक्रोमीटरचा रिडिंग घेताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सगळ्यात छोट्या वस्तूंची डायमीटर आपण मेजर करू शकतो. तर आपल्या सगळ्यात सुरुवातीला आपण याचा लिस्ट काउंट पाहूया. आता आपण मायक्रोमीटर स्क्रू जॉजचा पीच काढूया. पीच काढण्यासाठी जर आपण पाहिलं तर मेन स्केलवरचा 0 आणि सर्क्युलर स्केलवरचा 0 हे दोन्हीही परफेक्ट मॅच करून घ्यायचे. त्यानंतर आपण रोटेशन देणार आहोत सर्क्युलर स्केलला. जेव्हा पहिला 0 मेन स्केलवरती परत येईल त्यावेळेस एक रोटेशन पूर्ण झालं. त्यानंतर सेम परत सेकंड टाईम ज्यावेळेस 0ला 0 मॅच होईल त्यावेळेस सेकंड रोटेशन. अशा प्रकारे आपण थर्ड रोटेशन देतो आणि शेवटचे फोर्थ रोटेशन आपले आता कंप्लीट होईल. आपले 4 रोटेशन देऊन झालेले आहेत. आता आपल्याला मेन स्केलवरती किती डिव्हिजन पुढे गेलेले आहेत किंवा डिस्टन्स मूव्ह किती झालेले आहे मेन स्केलवरती तर ते आपण बघूयात. जर आपण ते डिस्टन्स पाहिलं तर ते पण आपलं किती आहे, 4 आहे. हे जे डिस्टन्स आहे 4 असल्यामुळे आपण कॅपिटल D इज इक्वल टू 4 घेऊया. पीच काढताना आपल्याला डिस्टन्स मूव्ड ऑन द स्क्रू ऑन मेन स्केल डिवायडेड बाय नंबर ऑफ रोटेशन गिव्हन्स N. तर हे आपण दोन्ही 4 रोटेशन दिलेले आहेत. पीच इज इक्वल टू T/N, दॅट इज 4/4, 1 मिलीमीटर पीच येईल. पीच काढताना आपण कितीही रोटेशन देऊ शकतो. मी फक्त इथे 4 दिलेले आहेत. ओके. त्यानंतर आता आपण पाहूयात. हा जो मायक्रोमीटर घेतला आहे तो 0 to 20 मिलीमीटर रेंजचा आहे. 0 to 10 याच्यामध्ये किती डिव्हिजन्स आहेत, 10 डिव्हिजन आहेत. ॲक्च्युली ही जी रेंज आहे ती 1 मिलीमीटरची आहे. म्हणजे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन द मेन स्केल जर घेतली तर ती किती येईल, 1 मिलीमीटर. लिहून ठेवूया आपण. स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल इज इक्वल टू किती, 1 मिलीमीटर. आता हा 1 मिलीमीटर आहे तो आपण सेंटीमीटरमध्ये लिहूया, 0.1 सेंटीमीटर. सिमिलरली पीच पण 0.1 सेंटीमीटर. इथे बघा, जर आपण हे सर्क्युलर स्केल पाहिलं तर सर्क्युलर स्केलवरती 0पासून स्टार्ट झाल्यावर इन बिटवीन 0 टू इथे ज्या डिव्हिजन्स आहेत 0 टू परत 0ला येईपर्यंत प्रत्येकी टोटल डिव्हिजन ज्या आहेत त्या 100 आहेत. तुम्ही मेजर करू शकता प्रत्येक वेळेस. तर ह्या ज्या डिव्हिजन आहेत 100 आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल त्या किती आहेत आपल्या, 100. तर मग लिस्ट काउंट येईल. लिस्ट काउंट इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे लिस्ट काउंट इज इक्वल टू पीच डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल. तर पीच आपला आलेला आहे 0.1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 100. हे जर आपण काढलं तर दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1000 आपण म्हणू शकतो सेंटीमीटर. म्हणजे लिस्ट काउंट येईल 0.001
सेंटीमीटर. हा जो आहे हा लिस्ट काउंट झाला ऑफ मायक्रोमीटर स्क्रू चार्ज. तो आपण इथून पुढे आपण LCने घेऊया. LC लिस्ट काउंट म्हणजे हा जो आहे 0.001 सेंटीमीटर. आता आपण मायक्रोमीटर स्क्रूजची झिरो एरर, निगेटिव्ह एरर आणि पॉझिटिव्ह एरर हे कसे काढतात हे पाहूया. तर आता मी जो हा मायक्रोमीटर घेतलेला आहे यामध्ये आपण पाहिलं की खाली जे असतं ते मेन स्केल आणि साईडला जे आहे ते सर्क्युलर स्केल. तर ज्यावेळेस मी सेंटरला येण्याचा प्रयत्न करते आहे त्यावेळेस पहा, जर समजा मेन स्केलवरती असलेला झिरोच्या लाईनबरोबर जर आपल्या सर्क्युलर स्केलवरती असलेला झिरो जर ॲक्युरेट मॅच होत असेल तर त्याला आपण झिरो एरर आहे असं म्हणतो. इकडे असलेली झिरोची लाईन आणि इकडे असलेला मेन स्केलचा झिरो हे दोन जर परफेक्ट मॅच असतील तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर झिरो असते. पण आता मी जर अजून पाहिलं तर यामध्ये बघा थोडंसं खालच्या साईडला येतं आहे. तर इथे जवळपास 7 नंबरची लाईन जी आहे ती मॅच होती. म्हणजे खाली झिरोच्या खाली 7 नंबरची लाईन आहे. म्हणजे इथे आपण याला म्हणतो की ही निगेटिव्ह झिरो एरर आहे. इथे जर पाहिलं तर ही लाईन मॅच होते म्हणजे ही जी आहे याला निगेटिव्ह झिरो एरर असं म्हणतो. सिमिलरली पॉझिटिव्ह झिरो एरर म्हणजे दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बघूया आपण. या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर पाहिलं तर सेम आपण ज्यावेळेस घेतो आहे तर ज्यावेळेस आपण पाहूया ही जी झिरोची जी लाईन आहे आपली मेन स्केलवरची लाईन ही लाईन आहे. तर या लाईनवरती आपल्याला मार्किंग बघायचं आहे. तर आता बघूया आपण झिरो एरर किती आहे. तर पहा इथेच फिक्स झालं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी मूव केलं सर्क्युलर स्केल तर नियर अबाउट 14ला आपलं जे आहे 14ला आपला मेन स्केलवरचा झिरो ॲडजस्ट होतो आहे. म्हणजे आपली जी झिरो एरर आहे ती 14 झाली. म्हणजे ही जी आहे हिला आपण पॉझिटिव्ह झिरो एरर म्हणतो. कारण की झिरोच्या पुढे असेल तर पॉझिटिव्ह झिरो एरर आणि अगोदर पाहिलं तर त्यामध्ये खाली होती झिरोच्या खाली म्हणजे त्याला आपण निगेटिव्ह झिरो एरर असं म्हणतो. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची एरर बघून आपण त्याची झिरो एरर काढू शकतो. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटची झिरो एरर वेगवेगळी असते आणि जर इन्स्ट्रुमेंट ॲक्युरेट असेल तर त्याची झिरो एरर ही झिरोही असते. काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ज्यावेळेस आपण मायक्रोमीटर वापरतो त्यावेळेस तो जो स्क्रू आहे तो एका डायरेक्शनमध्ये आपण फिरवायचा असतो. त्यामुळे एरर कमी होते. आणि सेकंड जे आहे त्यावर जास्त प्रेशर अप्लाय करायचं नाही. मायक्रोमीटर खराब होऊ शकतो. चला तर मग एक्सपेरिमेंट सुरू करूयात. अगोदर आपण ऑब्झर्वेशन टेबल पाहू. त्यामध्ये झिरो एरर लिहिलेली आहे. आपल्या इन्स्ट्रुमेंटची जी एरर आहे त्याची व्हॅल्यू आपण तिथे लिहितो. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची एरर ही वेगवेगळी असू शकते. ज्या ऑब्जेक्टचा थिकनेस मेजर करायचा आहे असं कोणताही ऑब्जेक्ट घेतला तरी चालते. नंतर ऑब्जेक्ट कोणता घेतला तर आज मी वायर घेणार आहे म्हणून मी ते वायर लिहिलं आहे. ऑब्झर्वेशन 3 वेळा रीडिंग घ्यायची असतात आपल्याला प्रत्येकाची एरर मिनिमाइज करण्यासाठी. मेन स्केलचं रीडिंग, कोणती डिव्हिजन सर्क्युलर स्केलवरती मॅच होते त्याचा कोइन्सिडन्स, सर्क्युलर स्केल रीडिंग, त्यानंतर ऑब्झर्व रीडिंग लिहायचं आहे आणि करेक्टेड रीडिंग. ओके आणि मीन. तर आता आपण एक वायर घेतलेली आहे मी. ह्या वायरचा थिकनेस आपण मेजर करणार आहोत. ओके. तर हा जो मी मायक्रोमीटर घेतला आहे मायक्रोमीटर याचा झिरो एरर जी आहे झिरो आहे. तर मी झिरो एरर ऑलरेडी झिरो इथे लिहून ठेवते. त्यानंतर आपण काय करूयात, ही वायर जी आहे पूर्ण ह्याच्यामध्ये आपण टाकूयात. बघू शकता तुम्ही. जर आता इथे पाहिलं तर आपल्या मेन स्केलवरच्या डिव्हिजन ज्या आहेत 2 डिव्हिजन आलेले आहेत 1 आणि 2.
आणि सर्क्युलर स्केलची किती नंबरची डिव्हिजन कोइन्सिडन्स होती आहे हे आपण पाहिलं तर बघा, इथे ऑलरेडी 50 आहे, त्यानंतर 50, त्यानंतर 55 येईल इथे, 56, 57, नियर अबाउट 58 नंबरची डिव्हिजन कोइन्साईड होती आहे. तर आपण लिहूयात ऑब्झर्वेशन नंबर 1. आपण जे रीडिंग घेतलं ते मिलीमीटरमध्ये आहे, 2 मिलीमीटर, म्हणजेच आपण त्याला सेंटीमीटरमध्ये लिहूयात, 0.2 सेंटीमीटर, राईट. आणि मेन स्केल रीडिंग जे आहे प्रत्येक वेळेस आपल्याला ए या अक्षराने दाखवतो, म्हणून मेन स्केल रीडिंग जो आहे त्याच्यापुढे मी ए लिहिते, राईट. त्यानंतर डिव्हिजन जी कोइन्सिडन्स होती आहे तिचा नंबर आहे 58, तर आपण 58 लिहूया. त्यानंतर सर्क्युलर स्केल रीडिंग जे आहे ते येईल. सर्क्युलर स्केल रीडिंग जे आहे ते हा बी इंटू लीस्ट काउंट असतं. लीस्ट काउंट बी आपला आलेला आहे 58 इंटू लीस्ट काउंट म्हणजे 0.001 दॅट इज इक्वल टू 0.058. म्हणजे आपलं टोटल रीडिंग जे आहे 0.2 प्लस 0.058 म्हणजे ते येईल 0.258 सेंटीमीटर. आणि आपली 0 एरर 0 आहे म्हणून आपल्या रीडिंगमध्ये काही ॲड होणार नाही, 0.0258. ओके. सेम वेन आपल्याला सेकंड रीडिंग घ्यायचं आहे जे आपण पाहिलं ते. परत एकदा वायर काढायची आहे आणि या वायरमध्ये आपण परत एकदा ती वायर बसवणार आहोत. ह्या ज्या आपण 3 वेळा घेतो त्या आपली एरर मिनिमाइज करण्यासाठी, ह्युमॅन एरर किंवा टेक्निकल एरर मिनिमाइज करण्यासाठी घेत असतो. तर आता आपण पाहिलं तर बघा इथे परत एकदा मेन स्केल रीडिंग जे आहे ते 2 झालं आहे, 2च आहे. आणि सर्क्युलर स्केलची जी लाईन आहे ती लाईन जर आपण पाहिली तर नियर अबाउट 62 आलं आहे. 62 नंबरची लाईन इथे 60 आहे हा, त्यानंतर 61, 62 नंबरची लाईन जवळपास कोइन्साईड होती आहे. म्हणजे आपण इथे मेन स्केल रीडिंग 2 सेंटीमीटरमध्ये 0.2 येईल. त्यानंतर 62 म्हणजे 62 इंटू 0.001 दॅट इज इक्वल टू 0.062. टोटल रीडिंग 0.2 प्लस 0.062 0.262 सेंटीमीटर. सेम येईल 0.026. 0 एरर 0 आहे म्हणून. सिमिलरली आपण थर्ड टाईम करून बघूया. सेम वायर घेतली आहे, वायरमध्ये आपण जर घेतलं आता ही जी वायर आहे ही वायर मी टाकते. बघितलं आता जर आपण जर पाहिलं तर आपलं मेन स्केल रीडिंग आहे ते 2 आहे आणि सर्क्युलर स्केल रीडिंग जे आहे ते परत 58 आलेलं आहे जवळपास. तर मग आपण थर्ड रीडिंग घेऊया 0.2 आणि सर्क्युलर स्केल डिव्हिजन 58 म्हणजे हा जो आहे 58 इंटू 0.001 0.058 म्हणजे टोटल रीडिंग जो आहे दॅट इज इक्वल टू 0.0258 दॅट इज 0 येणार नाही 0.258. आता आपल्याला मीन काढायचं आहे. मीन आपण कसा काढतो बघा, मीन इज इक्वल टू आपल्याकडे 3 रीडिंग आहेत म्हणून त्या तिन्हींची आपल्याला ॲडिशन करायची आहे. म्हणजे 0.258 प्लस 0.262 प्लस 0.258 डिवायडेड बाय 3. 3 रीडिंग आहेत म्हणून 3ने डिवाईड करायचे. तर आपण जर पाहिलं तर हा जो मीन आहे तो आपला मीन जो आहे डायमीटरचा तो 0.259 आला. दॅट इज डी इज इक्वल टू 0.259 म्हणजे डायमीटर ऑफ वायर इज इक्वल टू 0.259 सेंटीमीटर, राईट. सो रेडियस ऑफ वायर इज इक्वल टू येईल रेडियस ऑफ वायर दॅट इज इक्वल टू 0.259 divided by 2
that will be equal to 0.129 centimeter. So R is equal to 0.129. R is equal to 0.129 centimeter. So area of cross section आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. Area of cross section is equal to pi r square. So pi is 3.14 into r square is 0.129. That will be nearly equal to 0.0522 centimeter square. So area A is equal to near about आपल्या वायरचा एरिया जो आहे तो नियरली इक्वल टू 0.0522 सेंटीमीटर स्क्वेअर येईल.